आमच्या घंटा वाजायची गावाची. तिथं रेणुका आली असेल कार्यक्रमाला तर तिला माहित आहे तिच्या घराच्या बाजूलाच सरपंचानीच मला 5-6 पत्र टाकून दिले होते आणि घर होतं. अजूनही गेल्या 60 वर्षामध्ये, म्हणजे किमान आता माझं वय 67 वर्ष आहे, पण गेल्या 55 वर्षामध्ये 4 वाजून 1 मिनिट कधीच झालं नाही मला पहाटे. 4ला म्हणजे 4ला उठून बसतो मी. माझी पत्नी म्हणते आता रिटायर झाला तुम्ही, एवढ्या मोठ्या पदावर गेलात, आता कशाला 4ला उठता. म्हटलं एकदा संकल्प केलाय, एकदा निश्चय केलाय, एकदा विचार केलाय, तो विचार प्राण गेल्यानंतरच मोडला पाहिजे. जिवंत आहे तोपर्यंत आम्ही एखादी प्रतिज्ञा करतो. मी तरुणांसाठी सांगतो, हे गावातले जे तरुण आहेत ज्यांचं वय आता 20, 21 ते 30 आहे, अशा तरुणांसाठी हे मी बोलतोय खास अगदी, की पहाटे उठल्यानंतर विश्वाचं कुठलंही आव्हान तुम्ही पार पाडू शकता. गजानन सारखा तर प्रश्नच नाही, पण तरुणांना आमची विनंती आहे, पहाटे 4 वाजता हरवळच्या भोवताल किमान 50-50 विद्यार्थी पळताना दिसले पाहिजेत आम्हाला. पळताना पहाटे 4ला उठून. मी अनेक वेळा बघतो गावागावात 7 वाजेपर्यंत दाराटून झोपलेले असतात. वय काय 22 वर्ष, झोपलाय किती वाजेपर्यंत? सकाळी 7-8 वाजेपर्यंत. आणि आईला म्हणतोय गोदडं पांढर अजून माझ्या अंगावर, थंडी वाजते मला. मी खास तरुणांना बोलतो, हे या देशाचं भविष्य कुठं आहे असं विचारलं तरी सांगेल. हरवळच्या या कार्यक्रमामध्ये या शाळेच्या समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तरुणामध्ये देशाचं भविष्य आहे, इतर कुठेही भविष्य नाही. आता कुठल्या 50 ओलांडलेल्या 40 ओलांडलेल्या माणसा, मी 10ला झोपून 4ला 6 घंटेच्यावर झोपायची गरज नाही माणसाला. पण आजही मी दुपारी कधी कधी गावात जातो, काही खेड्यात मारुतीच्या पारावर तरुण पोरं झोपलेले दिसतात. मरणाचं खातात 2-3-4 पोळ्या, वरण आमटी काय काय खातात आणि खाऊन जे झोपतात. मी अनेकांना उठवले, उठा उठा तरुण मुलांना उठा. का सर, का झोपतात? हे काय झोपायची वेळ आहे? हे भविष्य तुमचं आज वाट बघते आहे. हजारो नोकऱ्या तुमच्या वाट बघताय की तुम्ही तयार व्हा. तुम्हाला नोकऱ्या आज तयार आहेत, पण त्या मैदानावर पळणारे पोरं नाहीत, उंच उड्या मारणारे तरुण नाहीत. एक दुर्दम्य इच्छाशक्ती करून अभ्यास करणाऱ्या तरुणांची या देशाला गरज आहे, ते नाहीत म्हणून बेकारी आहे. आम्ही आमच्या गावात एक ग्रंथालय काढलं. मी जेव्हा रिटायर झालो 7-8 वर्षापूर्वी, आल्या आल्या दिवाळीला मी एकत्र जमलो. आमच्या गावात 700 ते 800 कर्मचारी आहोत. मी म्हटलं आपण या गावासाठी काय करतो? तुम्ही कलेक्टर झालात काय, तहसीलदार झालात काय, मी शिक्षण संचालक होतो महाराष्ट्राचा, तुम्ही काही व्हा, त्या गावाला प्रेम केव्हा वाटतं, तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गावाला काय दिलं हा प्रश्न महत्वाचा असतो. मी त्या दिवशी 8 वर्षापूर्वी 25,000 रुपये काढून टाकले. हे माझ्या पेन्शनचे 25,000. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जमलेल्या कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपये जमवले 1 घंट्यात. आणि 3 लाख रुपयाची पुस्तकं आणून शिराढोण, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, 3 लाख रुपयाच्या पुस्तकाचं ग्रंथालय काढलंय. 50 अधिकारी या 1.5 वर्षात 2 वर्षात झाले आमच्या गावात त्या ग्रंथालयामुळं. सकाळी 5ला 4ला जातात, तिथं विद्यार्थी रात्री 10ला परत येतात, दिवसभर अभ्यास करतात. असा अभ्यास केल्यावर नोकरी नाही लागली तर मी तुम्हाला बाउंडवर लिहून देतो, नोकरी लागते. आम्हाला अनेक नोकऱ्या लागल्या. मी गुरुजी होतो कलंबरला 10 वर्ष. पहाटे 4ला उठायचा, अभ्यास करायचा. निवृत्ती पाटील घोरबाड म्हणून सरपंच होते. गुरुजी तुम्ही 4ला कशाला मरायला उठता इतक्या लवकर? आमच्या गावाला जागा करता. 4ला घंटी वाजवायचा मी. आमच्या गावातले लोक म्हणायचे 4ला गुरुजी मास्तर म्हणतात खेड्यात. गुरुजी असतील तर राग येऊ देऊ नका. मास्तर म्हणण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो, लोक प्रेमानं मास्तर म्हणतात. मी आजही कलंबरला गेलो तर 500-700 लोक 5 मिनिटात जमतात. नांदेडे गुरुजी आले, नांदेडे गुरुजी आले. त्याला शिक्षणाधिकारी फिक्षणाधिकारी काही दर्ग नाही. आमच्या गावात 10 वर्ष ज्या गुरुजींनी शिकवलं आणि ज्या गुरुजीमुळं 75 कर्मचारी आणि अधिकारी आहेत कलंबरमध्ये आज. मी ज्या दिवशी प्रवेश केला त्या गावात, ती तारीख मला अजूनही आठवते. 21 जून 1980. फक्त निवृत्ती पाटील घोरबाड एकटेच 10वी पास BA होते, दुसरं कोणीच होतं त्या गावामध्ये. एकही नोकरीला कोणी नव्हता. नोकरी मी माझी 12 वर्षाची 10 वर्षाची नोकरी सोडून गेलो आणि 20-30 वर्षानंतर रिटायर होऊन आलो. तुम्हाला कळलं 75 अधिकारी. छोटं गाव आहे कलंबर, तुमच्या गावापेक्षा लहान आहे. मी कलंबरचा उल्लेख यासाठी करतो, मी 10 वर्ष काम केले तिथं. आज अशोक घोरबाड नावाचा PI असो किंवा RTO वसंत कोटेवाड नावाचा RTO असो, ह्याच गावात आहेत डॉक्टर, इंजिनियर. मला माहिती आहे हरबळमध्ये अनेक डॉक्टर असतील, अनेक इंजिनियर असतील, अनेक शिक्षक असतील, पण अजूनही काही तरुण इथं उभे आहेत. त्यांना खरंच माझी हात जोडून विनंती आहे, कारण आई बापाला आनंद केव्हा वाटतो? ज्या दिवशी आपला मुलगा एखाद्या शासकीय सेवेत जातो, तो दिवस आई वडिलांच्या दृष्टीनं विश्वातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. आजही आम्ही कधी कधी बघतो आई बाप सांगायला येतात, सर माझं 22 वर्षाचं पोरगं दारू पियाले, काहीतरी सांगा त्याला. खरं सांगू, आई बापाच्या नशिबाला एवढी दुर्दैवाचे दिवस कधी येऊ नयेत.
त्या गावात कोणी दारू पित असतील तर मला माहिती नाही, गाव म्हटलं की काय आलंच ते. पण माझी खरंच विनंती आहे तरुणांना की खरंच या व्यसनापासून मुक्त राहा. नांदेडचे रस्ते लाल झाले त्या भुटक्यानं खाऊन, भयानक वाईट वाटतं. तोंडात एवढा मोठा बोकणा करतो, भो भो भो, बोलता बी येत नाही. बोलताना भीती वाटते अंगावर थुकते की काय की म्हणून. आणि असे भुटके तोंडात असे तंबाखू धरून जेव्हा 18 वर्षापासून 25 वर्ष 30 वर्षाची मुलं आम्ही बघतो, तुम्हाला खरं सांगतो डोळ्यात पाणी येतं. या देशाचं भविष्य मी मगाशी म्हणालो तसं गजानन सारख्या सैनिकामध्ये जसं आहे तसं निर्व्यसनी तरुणात आहे. हरबळ या गावाचं नावच आहे. हार म्हणजे महादेव आणि बळ म्हणजे ज्या गावाला महादेवाचं बळ आहे, महादेवाचा आशीर्वाद आहे, असा गाव म्हणजे हरबळ गाव. हा गाव काही उगीच आयल्या गैऱ्याचा गाव नाही. यावं कुणी काही बोला असं नाही गाव. हा शंकराचं वरदान असलेला गाव म्हणजे हरबळ गाव. तुम्ही कधी विचार केला नसेल पण तुमच्या गावाचं नाव डोक्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं या गावाचा अर्थ काय होतो. हर म्हणजे महादेव, हर आणि हरी हे दोन धार्मिक आणि आध्यात्मिक पंथांच्या शाखा आहेत भारतीय अध्यात्मातल्या. तर त्या हराचं शंकराचं बळ असलेला हा गाव आणि समोर बसलेले आमचे आहे जिजाऊ आहेत सगळ्या, ज्या आहे जिजाऊनं छत्रपती या देशाला दिले. खरं सांगू भारतातली पहिली आई जिजाऊ आहे की जिला आपल्या लेकराच्या भविष्याचा आणि भवितव्याचा सुंदर अंदाज आला होता. आणि पोटात गर्भामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज शूराच्या पराक्रमाच्या वीराच्या कथा आई जिजाऊने ऐकल्या होत्या. त्या समोर बसलेल्या सगळ्या जिजाऊ आहेत, आमच्या आया जिजाऊ आहेत. जिजाऊंना आमची विनंती आहे की आई तुम्ही पहाटे उठत जा, जरा घरामध्ये लेकरावर खरंच संस्कार करा. प्रत्येक घरात गजानन जन्माला आणला असेल. पहाटे उठल्यानंतर 4 पासून आईनं आमच्या आई असो म्हणजे ती सुनबाई असेल, लेक असेल, सासू असेल, नंदा भाऊजा कोणी असो, पहाटे आता एकदम 4ला उठणं होणार नाही. आता आज भाषण ऐकून काय उद्या पहाटे 4ला उठणारे एक 5-7 पोरं असतील तरुण खरंच म्हणतील बाळाला ते नांदेडे म्हणलं आपणही उठत होते 4ला. आणि 4ला उठून तुम्ही 6 महिन्यात माझ्याकडे या, तुम्ही शासकीय सेवेमध्ये गेला असा. गप्पा मारू नका नुसत्या बेकारीच्या. नाही म्हटलं का असं उगीच की नोकऱ्या आहेत बेवकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत सगळ्या, तुम्ही नाहीत नीट. म्हणून उद्यापासून माझी विनंती आहे तरुणांना, IAS IPS इतक्या नोकऱ्या आहेत. जालना नावाचं गाव आहे, तिथे सांगवी नावाचं गाव आहे. एक मुसलमानाचा मुलगा अन्सार शेख नावाचा, झोपडं गळत होतं, त्या गळक्या झोपड्यातलं पोरग भगोरे ठेवायचं, पाऊस आला की भगोऱ्यामध्ये पाणी जमायचं. ह्या अन्सार शेखने विचार केला, बाप रिक्षा हाकायचा, आई काकणं भरायची. इतकी गरिबी घरामध्ये, पण या अन्सार पण फार बुद्धिवान नव्हता काही. खेड्यात गेले की पोरं काय म्हणतात मला, साहेब ते फार बुद्धिवान असेल. मी बुद्धिवान नाही, अजिबात बुद्धिवान नव्हतं. बुद्धीपेक्षा जिद्दीनं माणूस मोठा होत असतो. बुद्धिवान आहेत ते अनेक अतिरेकी बनलेत. जे प्रचंड बुद्धिवान आहेत की नाही ते अनेक वाईट बनलेत आहेत. सगळ्या गावांमधून आम्ही बघतो बुद्धिवंतांची गरज नाही आम्हाला गरज आहे जिद्दी विद्यार्थ्यांची. आणि म्हणून हरबळला येण्याचं मुख्य कारण हे होतं, या गावाला अध्यात्माची फार मोठी परंपरा आहे. दत्तगुरूचं ठाणं आहे हे, दत्तगुरूचा वास इथं झालेला आहे. बाळगीर महाराजांचं अनेक वेळा आगमन या गावात झालेलं आहे. अशा गावामध्ये मला वाटतं की गजानन यांचा हा सन्मान, पहिल्या प्रथम तुम्ही या गावाला राष्ट्रभक्तीचा आदर्श गाव अशा प्रकारची पदवी देतो ते केले मी. आणि इतर 2 PhD तुकाराम महाराजांवर सगळ्या डिग्र्या म्हणून 36 डिग्र्या झाल्या. खरं तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे जगामध्ये सर्वोत्तम डिग्र्या. श्रीकांत जिचकार साहेब होते, त्यांना 18 डिग्र्या होत्या. हे का घेतल्या, लहानपणापासून प्रचंड दारिद्र्य गरिबी भोगलेली. बाप लहानपणी वारला 3 वर्षाचा असताना. भूमिहीन शेतमजूर, घरी शेत नको घर नको. आई आमची मजुरीला जायची. मजुरी किती होती माहिती आहे तुम्हाला, आता 500 रुपये मजुरी आहे महिलेला, गड्याला 1000 रुपये मजुरी आहे. 500 तर नक्की आहे. आमच्या आईला 1 रुपया मजुरी होती. सकाळी 9-10ला शेतात गेलं तर रात्री 6 वाजता आल्यावर मी माय म्हणायचा, माय मला दाखवायची 1 रुपया आलाय बघ. म्हणजे 1 रुपया मजुरी होती दिवसभरामध्ये फक्त. अशी मजुरी केली आणि तिने ठरवलंय की आपल्या लेकरांना शिकवायचं. मला तर तिने या गरिबीला कंटाळून शेतात किंवा गुरं वळायला, एका ढोराला 1 रुपया मिळायचा महिन्याला. गुरं वळायला टाकला असतं तर काही झालं नसतं. मी माझ्या आईचा माझ्या जगभर महाराष्ट्रभर व्याख्यानामध्ये उल्लेख करत असतो. खरं तर आईमुळे मी शिकलो. आणि आज 36 डिग्र्या ज्या मिळाल्या खऱ्या अर्थानं, त्या खरंच त्या आईच्या चरणावर वाहिल्या पाहिजेत. इतके आईचे उपकार असतात. तरुण पोरं विशेषतः लग्न झालेल्या पोरांना माझी विनंती आहे, अनेक वेळा आई वडिलांना खेड्यापाड्यात मी पाहतो जोरजोरात शिव्या घालताना बघितलं मी पोरं. तर बायको आली की आता आयांना माझी विनंती आहे
किंवा आई वडिलांना शिवाय येतात. परवाच्या दिवशी पेपरला बातमी आहे, 2 भावानं आईचा खूनच केला. का? तर गुटखा, तंबाखू आणि दारू पिण्यासाठी आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहिजे होतं त्यांना. इतके वाईट दिवस या देशाला कधी येतील असं श्रावण बाळाच्या या देशाला वाटलं नव्हतं कधीच. ज्या श्रावण बाळानं आई आणि वडिलांना घेऊन काशीला जाता जाता हुतात्मा झाला रस्त्यामध्ये, अशा देशात हे घडत असेल तर काय अर्थ नाही. मी गावातल्या सगळ्या तरुणांना विनंती करतो की उठल्या अगोदर आई बापाच्या पाया, शाळेतल्या पोराला देखील मी शिक्षक असताना आमच्या कलमपूरच्या पुढे सगळे पाया पडायचे आईच्या आणि बापाच्या, मग शाळेत यायचे. आई वडिलाच्या पाया पडल्याशिवाय बाहेर निघू नका. आणि आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर तुम्हाला सांगू, साक्षात यमदूत आणि काळ देखील तुमचं वागणं करू शकणार नाही. काही तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. पंढरीच्या पांडुरंगाला अजिबात जाऊ नका, काही गरज नाही जाण्याची. आई बापाची पूजा करा. आई बापाची जर त्याने पूजा केली तो बेकार कधीच राहू शकत नाही. त्यांचे आशीर्वाद त्या पांडुरंगाला देखील मानावेच लागतात. आई वडिलांनी दिलेले आशीर्वाद त्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे, हरबळमध्ये कुठली आई आणि बाप दुःखी असू नये. ज्या गावात आई वडील दुःखी आहे त्या गावाला चांगले दिवस कधी येत नाही. माझी विनंती आहे, समोर बसलेल्या जाणकार शहाणी माणसं या बाजूला बसलेली आहेत, गावातले प्रमुख मालक आहेत या गावचे, त्यांनाही विनंती आहे, गावात कोणत्याही घरी आई वडिलांचा छळ होत असेल तर आपल्याला काय करायचं असं म्हणू नका. त्या घरी जा सगळे आणि त्या पोराला सांगा, तू गप्प बसतोस की तुला आम्ही गावातून बाहेर काढून देतो. ही म्हणण्याची ताकद गावातल्या लोकांमध्ये पाहिजे. गुळगुळ मिळमिळ बोलणं बंद करा, आता बस झालं. आई आणि वडिलाला कुणीही जातीचा असो, कुणीही धर्माचा असो, त्याला त्रास होता कामा नये. गजाननचा हा आदर्श घेण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो आहोत. म्हणून गजाननचं महत्व आहे. आणि मी करणे सरळ म्हणालो की मी हरबळा फार दिवसाला बोललो नाही, 45 वर्षाखाली बोललो होतो. त्यावेळी बरेच माणसं गेले, काही शिल्लक असतील कदाचित आज, पण हे बोलणं आवश्यक आहे. दुसरी विनंती, शिक्षक आहेत का कोणी? नसतील बहुतेक आलेली, पण परगावातले कोणी शिक्षक असतील त्यांना विनंती आहे की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना 2री 3री पासूनच स्वप्न दाखवा की मला डॉक्टर व्हायचंय. मी कुठल्याही शाळेला भेटायला शिक्षण अधिकारी असताना गेलो की 3रीच्या मुलीला विचारायचं काय व्हायचंय, तर ती चक्क सांगायची मला डॉक्टर व्हायचं. मी दहीकळंबाला गेलो परवा 4 महिन्यापूर्वी. दहीकळंबा नावाचं गाव आहे शिरोळच्या बाजूला. 4थीची मुलगी, माझं भाषण झालं, 4थीची पोरगी जवळ आली, म्हणाली सर. मी म्हटलं काय? माझं नाव ऋतुजा आहे. बरं ऋतुजा बोल. मला कलेक्टर व्हायचंय. 4थीची टिचभर पोरगी, 9 वर्षाची पोरगी म्हणते मला कलेक्टर व्हायचंय. मी म्हटलं नक्की होशील तू कलेक्टर. तुला जर 4थी पासून कलेक्टर होण्याचे स्वप्न पडत असतील तर साक्षात नशीब लिहिणारा कपाळावरती सटवी देखील तुझं आयुष्य बदलून टाकते, नशीब बदलून टाकेल तुझं. इतकी ताकद मोठी आहे. तर त्या मुलीचं मी कौतुक केलं. पेपरला बातमी आली होती आणि ऋतुजा म्हणाली मला कलेक्टर व्हायचंय. गोविंद नांदेडे राज्याचे शिक्षण संचालक वर्गात शिकवताना दंग झाले. मी शाळेतले विद्यार्थी गेले की शिकवत असतो, संचालक होतो. 1 लाख शाळा आमच्या हाताखाली होत्या, 5 लाख गुरुजीचा बॉस. पण मी शाळेत गेल्यानंतर वर्गात शिकवायचा जाऊन मला आनंद वाटायचा. 2री 3रीची लेकरं शिकताना प्रचंड आनंद वाटतो. म्हणून शिक्षका एवढी मोठी नोकरी कोणतीच नाही. शिक्षकांना माझी विनंती आहे, वर्गात गेल्यानंतर लेकरांना स्वप्न शिकवा, बेकार शिकवू नका. आणि कोणताच वर्गातला विद्यार्थी ढ नसतो. कधी कधी गुरुजी म्हणायचे सर त्याला काही विचारू नका, ते ढ आहे. तसं सांगवीचा अन्सार शेख म्हणाला की मी काय फार बुद्धिवान नाही, मला फक्त 65% मार्क होते 10वीला अन्सारला, पण अन्सारचा नियम होता की मी कलेक्टर म्हणजे कलेक्टर होणार. काय ताकद आहे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आमच्या तुकोबाराला कळलं होतं की जगात असाध्य काहीच नाही. आणि तो पुण्याला गेला. शेख नाव असल्यामुळे पुण्यात खोलीच देना कोणी त्यांना. भारताच्या समाज व्यवस्थेमधलं सगळ्यात मोठं दुर्दैव कोणतं असं सांगू, जात आणि धर्माचे भांडणं सगळ्यात वाईट. सगळ्या जाती एक आहेत खरं तर. यारे यारे लहान थोर भलत्या जाती नारी नर. तुकोबारा याचा बघा, यारे यारे लहान थोर सगळ्या जाती नारी नर करावा विचार न लगे दुःख कोणाशी. महाराज म्हणतात सगळ्या जाती धर्माला एकत्र येण्याचा अधिकार आहे. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आम्ही कोण. म्हणून त्या अन्सार शेखला खोली देणं कोणीतरी सांगितलं आडनाव बदलून सांग. त्याने सांगितलं माझं आडनाव देशपांडे आहे. शेख म्हणलं की खोली देण्यात गेली पुण्यामध्ये. मग खोली मिळाली. या बहादरानं 1च वर्ष अभ्यास केला. अन्सार शेख आता कलेक्टर आहे पश्चिम बंगालमध्ये.
अन्सार शेख गरीब माणूस, आई बांगड्या भरून आणि बाप रिक्षा चालून काय पैसे देते, सगळे मित्र त्याला 100-100 रुपये द्यायचे. तू कर अभ्यास. एका वर्षामध्ये प्रिलिम परीक्षा पास झाला. 3 परीक्षा असतात कलेक्टरच्या, पहिली प्रिलिम, दुसरी मेन आणि तिसरा इंटरव्ह्यू. पहिली परीक्षा पास झाला. फार बुद्धिवान नव्हता. मी तरुणांना सांगतो, इथल्या बऱ्याच वेळा तरुण मला सांगतात, सर ते लई बुद्धिवान असेल हो म्हणून कलेक्टर झाले, पण मी तेवढा बुद्धिवान नाही. तूही तेवढाच बुद्धिवान आहेस. अन्सार एवढाच. मेन परीक्षा दिली. 3-4 महिन्याचा मध्ये अंतर असतो प्रिलिम मध्ये मेन मध्ये. ती परीक्षा दिली. सारी पुस्तकं. तो 21 तास अभ्यास करायचा. मला बाबासाहेब आंबेडकर यासाठी आवडतात आणि आठवतात पावला पावलाला. बाबासाहेब 21 तास अभ्यास करायचे. 3च घंटे झोपणारा जगातला एकमेव महापुरुष कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टाळ्या वाजवा. बाबासाहेबांचं नाव घेतलं की अंगात फुलन चढतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं अंगावर शहारे येतात. शौर्य शिकावं, धैर्य शिकावं, पराक्रम शिकावा आमच्या छत्रपतीकडनं, आणि ज्ञान शिकावं, अभ्यास शिकावा, जिद्द शिकावी, चिकाटी शिकावी ती बाबासाहेबांकडनं. 21 तास अभ्यास अन्सार शेखने केला आणि मेन परीक्षा दिला. गरीब माणूस घरचा, घरी खायला भाकरी नको. मी खास हरबळच्या BA झालेल्या आणि 12वी पास झालेल्या पोरांसाठी ही गोष्ट सांगतोय मी. अन्सार मेन परीक्षा पास झाला. पहिल्याच परीक्षेमध्ये मेन परीक्षा पास होणं फार कमी पोरं पास होतात. 5-6 वेळा परीक्षा दिल्यावर 7व्या वेळेला यश मिळतं कधी कधी. अन्सार इंटरव्ह्यूला गेला दिल्लीला. तरुण पोर ऐकत आहे ध्यान देऊन. जर कोणी ग्रॅज्युएट झाला असेल तर बसा IASच्या परीक्षेला. करा 6 महिने, 7 महिने, 8 महिने अभ्यास. 21 तास म्हणजे 21 तास. इंटरव्ह्यू इतका सुंदर झाला, ज्याने 21 तास अभ्यास केलाय. 1 वर्ष पुण्यात आणि 2 वर्ष BA ला असताना इंटरव्ह्यू चांगलाच होणार. शेवटचा खोचक प्रश्न विचारला UPSCनं, तुम्ही कोणते मुसलमान आहात? प्रश्न खोचक होता, हटकून विचारला होता प्रश्न. ते म्हणाला पुन्हा एकदा प्रश्न विचारा, तुम्ही कोणते मुसलमान आहात? क्षणाचाही विलंब न करताना अन्सारनं सांगितलं, मी या भारताच्या मातीत जन्मलेला मुसलमान आहे, मी भारतीय मुसलमान आहे, दुसरा कोणता मुसलमान नाही. तुमच्यासारख्याच टाळ्या वाजवल्या UPSCच्या लोकांनी. सिलेक्ट एका परीक्षेत प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू देऊन आज पश्चिम बंगालला कलेक्टर आहेत अन्सार शेख. त्याची माझी भेट झाली नाही, पण त्याची कथा ऐकली आणि त्यावेळेला मला लक्षात आलं, मी महाराष्ट्रातल्या किमान 1000-2000 खेड्यामध्ये ही गोष्ट सांगितली जाऊन की तरुणांनो, तुम्ही 100% कलेक्टर होऊ शकता, तहसीलदार होऊ शकता, BD होऊ शकता. किमान आता जे सरांचे दोघं बोलतायत, कर्णे सर आणि नारायण शिंदे सर, त्या दोघांसारखे प्राध्यापक तुम्हाला लिहून देतो चॅलेंज. माझ्या प्रिय मित्रांनो, तरुणांनो, त्या गावाचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. सगळ्यांनी निश्चय करा की गाव आमचा व्यसनमुक्त करू. बरं, पिता जरा पिऊ द्या काही दिवस, आता उलट दुप्पट पिया म्हणावं त्यांना. दुप्पट तिप्पट चौपट पिऊ द्या, लवकर जातील तरी जास्त पिऊन. पण ज्याने अजिबात पिली नाही आतापर्यंत, अशाने मात्र संकल्प करा की आम्ही तंबाखू खाणार नाही, बिडी वळणार नाही, दारू पिणार नाही. आम्ही करू बाबासाहेब आंबेडकरांसारखा अभ्यास, खूप अभ्यास करू. आणि त्या दिवशी अजून एक 4-5 वर्षाला मला बोलवा. आपल्या गावातले 10 ते 20 जळगाव विद्यापीठ बहिणाबाईच्या नावानं आहे. आला सास गेला सास, जीवा न्यार तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. बहिणाबाई आडाणी होत्या बरोबर. लिहिता येत नव्हतं, अंगठा करायच्या, पण कविता करायच्या. पण काय कविता अप्रतिम. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आणि हाताला चटके मग मिळते भाकर. हे बहिणाबाईने लिहिले. जळगाव जवळ गाव आहे आसोदा नावाचं, त्या गावच्या आमच्या बहिणाबाई, त्या बहिणाबाईने लिहिलंय हे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कठोर परिश्रमाची दीक्षा गजाननकडनं घ्यायची आहे. गजाननला माझी विनंती आहे, एखादी अकॅडमी असेल तर जवळ बरं झालं, नाहीतर आमच्या बाबतीत आपल्या घराची शाळा करावी आणि शाळेनं विद्यार्थ्याचं कुटुंब आणि आपलं घर शाळेमध्ये आणावं. म्हणजे शाळा घर वाटावं आणि घर शाळा वाटली पाहिजे. उठता बसता विचारा, आहे जिजाऊचं माहेर कोणतं होतं सांग? 6वीच्या पोराला ते पोरगं विचार करते, माझी आई विचारायला, माझा बाप विचारायलाय. म्हणजे रात्रंदिन आबा युद्धाचा प्रसंग त्या पोराला वाटलं पाहिजे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ते पुस्तकात हुडकू हुडकू काढते, आई जिजाऊचं माहेर कोणतं होतं, कोणतं होतं. करेक्ट. सिंदखेड राजा हे 3रीच्या 4थीच्या पोरानं सांगलं पाहिजे, मोठ्या माणसानं सांगत जाऊ नका. त्यामुळं आई आणि बापानं दिवसभर वेळ मिळाला पोराला की विचारायचं,
जिजाऊचं माहेर कोणतं, जिजाऊच्या वडिलांचं नाव सांग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव सांग, असे प्रश्न 4थी पासून घरामध्ये विचारायला सुरुवात करा. मी आईसाठी सांगतोय, बापासाठी सांगतोय. मला खात्री आहे पोरगं घराच्या बाहेर पडलं की किराणा दुकानावर आणि ग्रामपंचायत समोर बसलेले काही नागरिक असतात बघा, 40-50 वयाचे, त्यांनी देखील रस्त्यावर बिड्या ओढू नका प्लीज. बिड्या ओढायच्या असतील तर नदीला जा, डोंगरावर जा, बाहेर ओढा कुठेही जाऊन. रस्त्यावर बिडी ओढताना बघलं की पोरं म्हणतात मला बाप चुलते बिड्या ओढायला, म्हणजे बिड्या चांगल्या असतात. मी शिक्षकाला शाळेत तंबाखू खाऊ देत गेला नाही कधीच. शिक्षणाधिकारी असताना तंबाखू खाऊ वाटला तर डोंगरात जा, नदीत जा, माळावर जाऊन तिथं तंबाखू खा. कारण इथं तंबाखू खाला की लेकराला दिसते, आणि लेकराला दिसले की लेकराला वाटते चांगला आहे तंबाखू. गुरुजी खालीच म्हणल्यावर आपल्याला खायला काय करायचं. माझ्या गुरुजीला व्यसनमुक्तच केलं मी इथं शिक्षणाधिकारी असताना. खिशे तपाशीत गेलो, तंबाखू आहे का कोणाच्या खिशामध्ये. शिक्षणाधिकारी होतो त्यामुळे अधिकार होते सगळे कुठलाही. कारण मी गुरुजी असताना आमचा अपमान करायचे आमचे अधिकारी फार, उठता बसता काही बोलायचे. नंतर मीच शिक्षणाधिकारी झालो जिल्ह्याचा. जे अपमान केलेले होते ते समोर बसले होते असे मिटिंगला, म्हणजे ज्यांनी मला खूप शिव्या घातल्या होत्या 10 वर्ष, ते समोर बसलेले होते. मला खरं सांगू, भगवंताला दत्तप्रभूला एकच प्रार्थना करायची, देवा मला अहंकार येऊ देऊ नको, फक्त मला अभ्यास करायची प्रेरणा दे. तुम्हाला सांगतो प्रत्येक घरामध्ये हरबळच्या एक अधिकारी मी तुम्हाला करून दाखवतो याची खात्री आहे मला. ग्रहस्थाला पोहण्यामध्ये 8 सुवर्ण पदक मिळाले अमेरिकेच्या. 16 अमेरिकेनं टाळ्या वगैरे बनलेलं 8 सुवर्ण पदक पोहण्यामध्ये. त्याला विचारलं तू काय केला, एवढे सुवर्ण पदक कसे मिळाले. तो म्हणाला 6 सुवर्ण पदक रशियाच्या एका माणसाला मिळाले होते. मी त्याच्या गावात गेलो आणि त्याला विचारलं तू किती वेळ पोहतोस. तो म्हणाला मी 8 तास पाण्यात राहतो. मी संकल्प केला 6 तास पाण्यात राहण्याला 6 सुवर्ण पदके मिळतात, तर मला 10 सुवर्ण पदके मिळायचे असतील तर 10 तास पाण्यात राहावं लागेल. त्या दिवसापासून मी 4 वर्षापासून 10 तास पाण्यात पोहतो आणि मला 10 सुवर्ण पदके मिळाली. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, जगामध्ये अशक्य काही नाही. तुकोबारायाचा अभंगमध्ये बोललो होतो मी, असाध्य ते साध्य करिता सायन. घाबरू नका, कुत्र्या कित्र्याला घाबरू नका. त्या पाकिस्तानच्या कुत्र्याला घाबरले नाहीत आमचे गजानन, ते या कुत्र्याला काय घाबरतो आपण. चीनच्या आणि पाकिस्तानला नाही घाबरलो आम्ही. ऑपरेशन सिंदूर केलं. गजानन तुमचा आम्हाला यासाठी अभिमान वाटतो की आम्ही घरामध्ये हरबळमध्ये आनंदानं रात्री 10 वाजता जेवण करतो आणि झोपतो. ते केवळ घराला दार आणि कडे आहेत म्हणून नाही, तुम्ही सीमेचं रक्षण करता आणि पोलीस सोनखेड पासून नांदेडपर्यंत आमचं रक्षण करतात म्हणून आम्ही आनंदाने आहोत. 100% तुमच्यासाठी 10% जागा राखीव आहे. आणि अनेक वेळा शोधायचं मिलिटरीमॅन कोणी बीएड किंवा डीएड आहे काय. आम्हाला मास्तर गुरुजीच्या नोकऱ्या द्यायचा अधिकार आम्हाला होता. एकही मिलिटरीमॅन मिळत नव्हता डीएड बीएडचा. आम्ही म्हणायचो तो इंटरव्ह्यू न घेता आम्ही त्याला गुरुजी करतो. डीएड बीएड आहे काय. अनेक नोकऱ्या 10% नोकऱ्या राखीव आहेत तुम्हाला. ती नोकरी तुम्हाला नक्कीच मिळेल. पण जोपर्यंत तुम्ही या गावात आहात, या गावातल्या तरुणांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक नवा संस्कार द्या. निर्व्यसनाचा संस्कार, निरअहंकाराचा संस्कार, अहंकार नाही, गर्व नाही, हात जोडून नमस्कार करण्याचा संस्कार हरबळ गावामध्ये आहे. कारण या गावाला खूप चांगली परंपरा आहे. हरबळकरांसाठी कुठली अडचण, आम्ही आता मी सेवेत नसलो तरी महाराष्ट्राचा शिक्षण संचालक बोलतो म्हटलं की त्याला आश्चर्य वाटतं, अरे वा बोला बोला म्हणतात. ती मदत आम्ही नक्की करू. शाळेतल्या लेकरांना मी खरंच अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. 5वीला आता 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा आली आहे. 4थीची आणि 7वीची दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा 100% मुलांनी पास करायचं. जेवढे विद्यार्थी बसले तेवढ्यांना पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राने सीताबाई रावणाला मारलं. कालच आपण रावणाच्या दहनाचा कार्यक्रम केला आणि निघाले प्रभू रामचंद्र पुष्पक विमानात बसून विभीषण सोबत निघाले. लक्ष्मणानं भाग ओढून धरलं. सोन्याची लंका. मी गजानननं आपल्या गावात येण्याची जी तत्परता दाखवली. अन्यथा काही मिलिटरीमॅन म्हणतात त्या हरबळला काय जात आहे, मी नांदेडला घर बांधून ठेवलं आधीच, मी नांदेडलाच राहतो, असेही काही आहेत मिलिटरीमॅन. नाही असं नाही, त्यांचंही कौतुकच करू. पण हरबळला आले गजानन. प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला माया झाली, मोह आला. मला म्हणला सोन्याची लंका सोडून चालल्या, रावण तर गेलाय आता कसंही. रामानं मला इथं गादीवर बसविलं लंकेच्या, तर काय चांगलं होईल. दादा काय लक्ष्मणा बोल म्हणले. काय आता निघाले आपण अयोध्येला जायचंय. 14 वर्षापासून अयोध्या बघितली नाही. आता मला कधी एकदा आई कौशल्य आधी नाही, आधी कैकई
अगोदर प्रभू रामचंद्राला दर्शन कोणाचं घेता असेल तर कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं होतं. जिनं 14 वर्षाचा वनवास दिला होता त्या आईच्या पायावर डोकं ठेवलं. तिसरं नंतर मग आईच्या. लक्ष्मण म्हणाला, दादा तुम्ही अयोध्येचं राज्य बघा, त्या सोन्याच्या लंकेसाठी मला इथंच ठेवा, इथल्या गादीवर मला बसवा. पुढारी म्हणतात काय, तर पुढारी म्हणतात बघा आम्हालाच पुढारी करा. प्रभू रामचंद्रांनी जे वाक्य बोललेलं होतं ते वाक्य अत्यंत मोलाचं होतं. गजाननच्या डोक्यामध्ये ते वाक्य आलं. प्रभू रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयशी. आपली आई माय आणि हरबळ नावाची जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्रिय आहे. स्वर्गाचं जरी राज्य देतो म्हटलं तरीही जाऊ नकोस, हरबळ नाहीये. हरबळ ही भूमी श्रेष्ठ आहे, महत्वाची आहे. प्रभू रामचंद्राचं हे वाक्य लक्ष्मणाला ऐकवलं. तेच वाक्य गजानन यांनी हरबळला येऊन सिद्ध करून दाखवलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं नारायण शिंदे आणि आनंद कर्णेचं अभिनंदन करतो. त्यांनी मला इथे येण्याची, आपल्या नागरिकाशी, तरुणांशी, आमच्या आई जिजाऊशी बोलायची. सगळ्यांनी त्यांच्या बापाच्या मुली आहेत त्या तरुणाला लागू आहेत, शाळेच्या पोराला लागू आहेत, नागरिकाला सगळ्यांना लागू आहेत. कारण आता हरबळमध्ये प्रत्येक घरात एक अधिकारी, एक कर्मचारी. आणि यासाठी गजानन तर आहेत. गावातले जे कोणी अधिकारी झालेत सध्या त्या सगळ्यांना आमची विनंती आहे, शिंदे साहेब सगळ्यांना आपल्या, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रही गई देखो और सुधार करो. जर अपयश कधी आलं तर अपयशाला घाबरू नका. समजा MPSCला बसले हरबळचे 25 पोरं बसले, पहिल्या वेळा 12 पास झाले आणि 15 नापास झाले, काही फरक पडत नाही. असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रही गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो, सफल म्हणजे यशस्वी, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. काय सुंदर वाक्य आहे. जोपर्यंत कलेक्टर होणार नाही, जोपर्यंत तहसीलदार होणार नाही, जोपर्यंत BDO होणार नाही, जोपर्यंत मिलिटरी जाणार नाही, जोपर्यंत PSI होणार नाही, तोपर्यंत 6 घंटे झोप, 5 घंटे झोप. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र.